आज आपण करणार आहे पातोड्याची भाजी. त्याच्यासाठी डाळीचं पीठ घेतलेले आहे. त्याच्यासाठी डाळीचं पीठ घेतलेले आहे. एक एक वाटी. भाजलेला कांदा, खोबरं, टोमॅटो, दही, अद्रक आणि लसूण आपल्याला लागणार आहे. कांदा तळलेला घेतलेला आहे मी. त्यासाठी खोबरं आता भाजून घेऊ. सगळ्यात आधी आपण पीठ मळून घ्यायचे. पाव चमचा हळद टाकायची. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, तेल टाकून घेऊ 2 चमचे. अर्धा चमचा मीठ. सुरुवातीला आता हे असंच आधी मळून घ्यायचं. तेल छान चोळून घ्यायचं पिठाला. पीठ छान मळलं गेलंय तेलामध्ये. आता अगदी थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, अगदी 2 चमचे. त्यातच हे मळून घ्यायचं. पीठ पातळ झालं की लाटता येत नाही मग. मळून झालेलं आहे. असं छान मळून घ्यायचं. हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. मी एका पोळीचंच पीठ मळून घेतलेलं आहे. भाजीचा मसाला करून घेऊ. एक कांदा घ्यायचा फ्राय करून. आता मी इथं केलेलाच आहे म्हणून आता खोबरं फ्राय करून थोडंसं तेल टाकून घेऊ. पातळ खोबऱ्याचे काप केलेले ते फ्राय करून घेऊ. खोबरं छान भाजत आले. आता त्यात अर्धा चमचा धने टाकून घेऊ. अर्धा चमचा तीळ, अद्रक कापून घेतलेले अद्रक, लसणाच्या पाकळ्या, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीरीच्या काड्या टाकून घेऊ. एक कांदा फ्राय करून घेतलेला टाकून घेऊ. हा परतून झालेला मसाला पण टाकून घेऊ. मसाला आता छान बारीक वाटून घ्यायचा. भाजीसाठी तेल टाकून घेऊ. एक 2-3 चमचे. मसाला आपला छान झालेला आहे. मसाला टाकून घेऊ. आता तेल तापलेलं आहे. मसाला छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. मसाला फ्राय होतच आलेला आहे. आता हळद टाकून घेऊ याच्यात पाव चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला. मसाला मिरची छान फ्राय झाली आहे. आता यात अर्धी वाटी दही टाकून घेऊ. दही टाकल्यावर पण छान परतून घ्यायचा मसाला एकसारखा. आता भाजीमध्ये मीठ टाकून घेऊ अर्धा चमचा.
भाजी किती करायची पातळ घट्ट त्या अंदाजे पाणी टाकून घ्यायचं. पीठ जे आपण मळून ठेवलेले आता ते लाटून पण टाकू शकतो आपण याच्या पातोड्या, नाहीतर असं वेगळ्या पद्धतीने आपण लाटू. दाबून घ्यायचं आणि याला असं गोल करायचं आणि असं गोल शेप ह्याला देऊन घ्यायचं. खूप छान दिसतंय हे. या पद्धतीने मी सोडणार आहे सगळे. पीठ असं चमच्याला लावून घ्यायचं आणि फक्त गोल करायचं त्याला. हे बघा खूपच मस्त दिसतंय. सगळेच मी आता या पद्धतीने करून घेते. रशाला छान उकळी आलेली आणि हे आपलं करून पण झालेलं आहे. किती छान दिसतंय हे बघा. आता हे आपण रशामध्ये सोडून घेऊ. एक 10 मिनिटं आपण बारीक गॅसवर भाजी छान शिजवून घेऊ. एक 10 मिनिटं झालेत. आपली भाजी छान झालेली आणि हे मस्त शिजले त्यातले आपण पातोड्या टाकलेल्या.